वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त मेथीची मसाला पुरी बनवून दाखवणार आहे, जी की हिवाळ्याची स्पेशल अशी आहे। तर इथे मी मेथी घेतलेली आहे निवडून छान, आणि इथे 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे बघा मी काळे मिरे, बडीशोप, धणे आणि जिरे घेतलेले आहेत। त्यानंतर इथे रवा घेतलेला आहे 2 ते 4 चमचे। त्यानंतर इथे अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी मीठ, काळं मीठ, तिखट आणि हळद घेतलेली आहे। इथे हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसण घेतलेलं आहे। तर हे सर्व साहित्य वापरून आपण मस्त 2 ते 3 दिवस टिकणारी छान अशी मेथीची मसाला पुरी बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे, एक वाटण करायचं आहे। तर हे सर्व कोरडे जिन्नस आणि मिरची, अद्रक आणि लसण हे सगळं टाकून जाडसर असं वाटण करून घेणार आहे मी मिक्सरमध्ये। तर इथे बघा वाटण आपलं रेडी झालेलं आहे। तर इथे हे जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे कोरडे सगळे जिन्नस टाकून घेणार आहे, हळद, तिखट, काळं मीठ आणि आपलं साधं मीठ। त्यानंतर इथे बघा मी हा रवा टाकून घेणार आहे। रव्यामुळे पुरी छान अशी फुललेली राहते आणि तेलकट होत नाही। त्यानंतर डाळीचं पीठ इथे टाकून घेणार आहे, त्यामुळे आपली जी पुरी तयार होणार आहे ती मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी तयार होणार आहे। तर त्यानंतर इथे बघा हे जे वाटण केलेलं होतं ते इथे मी टाकून घेणार आहे। तर भांड्याला लागलेलं वाटण देखील व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे आणि यामध्ये टाकणार आहे। तर तुम्हाला पण माझ्या पद्धतीने मेथीची अशी मसाला पुरी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर इथे बघा मेथी मी जी मगाशी घेतली होती ती तशीच घेतली होती। त्यानंतर 2 पाण्याने ती स्वच्छ धुतली आणि निथळत ठेवली होती। तर ती इथे मेथी मी टाकून घेतलेली आहे। तुम्ही लागलं तर थोडीशी तेलामध्ये परतून देखील इथे टाकू शकतात। तर इथे मी कच्चीच मेथी घातलेली आहे आणि 1 पळीभर इथे तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे। नॉर्मल टेम्परेचरवरच तेल इथे मी टाकून घेतलेलं आहे। तर सुरुवातीला आपण मेथी धुतलेली आहे, ओलसर आहे, त्यामुळे तिच्या पाण्यामध्येच ही कणिक आधी चांगली कुस्करून चांगली भिजवून घेणार आहोत। तर इथे एकदम कमी साहित्य वापरलेलं आहे, अगदी आपल्या घरात आपल्या हाताशी असणारं हे साहित्य आहे। त्यामुळे कोणालाही पटकन अशी ही पुरी बनवता येईल। कोणी प्रवासाला जाणार असेल तर त्यांना देखील तुम्ही अशा पुऱ्या बनवून देऊ शकतात। मुलांना शाळेच्या डब्यासाठी बनवून देऊ शकतात किंवा मिस्टरांना टिफिनला बनवून देऊ शकतात। तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने या पुऱ्या होतात आणि केल्यानंतर 2 ते 3 दिवस आरामात टिकतात। त्यामुळे तुम्ही अशा जास्त प्रमाणात देखील बनवून ठेवू शकतात आणि मग ते 2-3 दिवस पुढे खाऊ देखील शकतात। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित ही मेथी या गव्हाच्या पिठामध्ये मी कुस्करून घेतल्यानंतर थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये ही बघा अशा पद्धतीने कणिक मी भिजवून घेतलेली आहे। तर छान अशी खूप मऊ नाही आणि खूप घट्ट नाही अशा प्रमाणात भिजवलेली आहे आणि याला थोडंसं तेल लावून चांगलं एकजीव करून घेणार आहे मी पुन्हा। तर व्यवस्थित याला तेल लावून एकजीव करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण पुरीचा उंडा घेऊ छोटासा करायला त्यावेळेस हाताला चिकटणार नाही आणि व्यवस्थित ही कणिक मुरेल देखील। तर अशा पद्धतीने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे पीठ। तर तुम्ही देखील अशी मेथीची पुरी या हिवाळ्यात बनवली आहे का? आणि जर नसेल बनवली तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा। तर इथे बघा एक 5 मिनिटं कणिक मुरत ठेवली होती। त्यानंतर इथे बघा इथे मी यातला थोडासा गोळा घेणार आहे आणि त्याआधी इथे बघा तेल तापत ठेवलेलं आहे आपल्याला पुरी तळण्यासाठी, म्हणजे आपली ही जी प्रोसेस होते तोपर्यंत तेल चांगलं तापलं जाईल। तर इथे छोटासा गोळा घेणार आहे आणि ही पुरी लाटायच्या आधी मी थोडंसं ओट्याला तेल लावून घेतलेलं आहे। तुम्ही थोडंसं पीठ देखील लावून घेऊ शकता पुरी लाटताना, पण मी सहसा पुरी लाटताना जास्त कणिक वापरायचं टाळते। तर त्यामुळे इथे तेल लावून थोडंसं लाटून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा पद्धतीने पुरी इथे लाटून घ्यायची आहे। तर ह्या ज्या तिखट मिठाच्या पुऱ्या आहेत ह्या खूप छान लागतात खाताना। तुम्ही लोणचं, चटणी, दही या कशासोबत देखील खाऊ शकतात। केचप सोबत खाऊ शकतात किंवा शेंगदाण्याची दह्यात कालवलेली चटणी असते त्यासोबत देखील हे खाऊ शकतात। तर इथे सगळ्या पुऱ्या माझ्या लाटून झालेल्या आहेत, तर मी इथे तुम्हाला तळून दाखवते आहे। तर तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि हाय फ्लेमवरच ही पुरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे। तर अशा पद्धतीने खालच्या साईडनी व्यवस्थित पुरी सेट झाली की आपण हिला पलटी करून घ्यायचं आहे आणि असंच अलटी पलटी करून आपल्याला ही पुरी छान खरपूस तांबूस रंगावरती तळून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय खालच्या साईडनी चांगली तळल्या गेलेली आहे आणि नंतर मी पलटी करून घेतलेली आहे ही पुरी। तर अशी छान एकदम कडक तेलामध्ये जेव्हा आपण ही पुरी सोडतो तर ती छान अशी टम्म फुलून देखील येते आणि तेलकट देखील होत नाही। जर तुम्ही गॅसची आच कमी ठेवली तर तुमच्या पुऱ्या तेलकट होतील आणि त्या चांगल्या फुगणार देखील नाही। तर इथे तुम्ही बघू शकता की कशी टम्म फुगलेली आहे आपली पुरी। तर असा रंग येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। बघा किती सुंदर रंग आलेला आहे। तुम्ही देखील अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा आणि या पुऱ्या 2 ते 3 दिवस तुम्ही खाऊ शकतात, प्रवासात देऊ शकतात। तर नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही या पुऱ्या करून बघा। आणि आता मेथी भरपूर प्रमाणात मिळते आहे, स्वस्त देखील आहे आणि आपल्या आरोग्यासाठी चांगली देखील आहे। तर अशा पद्धतीने पुऱ्या केल्या की मुलांच्या पोटात देखील ही
मेथीची भाजी आरामात जाते आणि मुलांना कळत देखील नाही आणि ते आवडीने देखील खातात. तर इथे बघा मी ही पुरी तुम्हाला छान अशी तोडून दाखवते. बघा आतून किती छान पोकळ अशी झालेली आहे आणि एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी ही पुरी आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने नक्की तयार करून बघा आणि मी कशी केली ते नक्की मला